एवढं बी मन वाईट नाही म्हणजे मग मनाची संगत चुकायला लागली. मनाची काय चुकायला लागली? संगत. आमच्याकडे मराठवाड्यात म्हण, इकडं हाय का नाही काय माहित नाही मला, संगमनेरकर ढवळ्या शेजारी पावळा बांधला वाण नाही पण हाय की, इकडे बी हाय की का नाही इकडे? होय, हाय 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 हाय. मग आता इकडे लक्ष द्या, मला उत्तर द्या, मला सांगा मुद्दा कसा आहे. मनगावचा सरपंच आहे, मनगावचा कोण आहे? सरपंच. आणि इंद्रिय गावचे हा सदस्य. आता कसं आहे, कुठल्या बी गावचा सरपंच असला तरी बी एकट्याच्या मनावर चालायला जमतंय का त्याला? बोला की चला. हा आता मला सरपंच बिरपंच गावातले काही माहित नाही, पण एकट्याच्या मनावर चालायला जमतंय का? आज त्याला कमीत कमी ह्या 10 जणाला तरी विश्वासात घ्यावं लागतंय का नाही घ्यावं लागत? हो बोला की. हा का बा हे रस्ता आलाय, किती कसं कसं खायचं ही बसून चर्चा तर करावं लागत असेल ना, बरोबर आहे का नाही? यार संडास बाथरूम बी आलेत, मग कुणी काय काय खायचं ही सगळे जजमेंट बी जमली पाहिजे. म्हणजे असं असतंय का नसतंय? ही कुठल्या बी कामाला मी ह्या 3.5 हाताच्या गावाचं बोलायलो, बाकीच्याच मला माहित नाही. हा मला माझे उगटी पूर्ण खूप होय, बरोबर आहे का नाही? हा म्हणजे कुठल्या बी गावच्या सदस्याली महिन्याला काय असती, काय त्याला काय म्हणते, मासिक मीटिंग म्हणा किंवा ग्रामसभा म्हणा की, शासनानं शब्द काय टाकलाय ग्रामसभा. त्या निमित्तानं त्यांना बसावं आपलं हे बसावं लागतंय ना, त्यांना एका जागेवर सगळ्याला बसावं लागत नाही का सांगा? आणि मग सगळे एका जागेवर बसले, मनाच्या मनात पाप नाही. कोण्या बी गावच्या सरपंचाला वाटते गावाचा विकास व्हावा, विकासच करायचा आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला मला निवडून यायचे, पण सदस्य आडवा पाय घालणार. लक्षात यायला लागले का बोलणं माझं? कुठलंच काम नीट होऊ देणार नाही. ही एवढे 10 सदस्य बेकार देहगावचं चाललंय बरं का ही. हा तुम्ही उग निमजोर घेऊ नका उग, बरोबर आहे का नाही? हा एवढे ह्याच्यातले सदस्यच एवढे वाईट आहेत महाराज. त्या सरपंचाच्या मनात पापच नाही बिचाऱ्याच्या, लय मोकळे बिचारा, लय मोकळं वाटतोय त्याला विकास व्हावा, परमार्थ करावा. सहित श्री संताची या माता चरणावरी, या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. हे विश्रांती पावलो विश्रांती पावलो संभाळा, वाढले अंतरी प्रेम सुख, श्री संताची या माता शरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विढल कुंडली कवरदा हरी विठ्ठल फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. सगळ्यात मोठी अडचण पावसा पाण्याची असल्यामुळं आपण खुर्चीवर बसलात हे मान्य, फक्त एकच आहे, आपल्या पायात चप्पल असेल तर तेवढी काढली तर बरं पडेल, कोणाच्या पायात जर असेल तर तेवढी काढून ठेवा. आपण कीर्तन होईपर्यंत कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग विकू कमी करा पूर्ण. महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संसार नेमका कसा आहे याचं दिग्दर्शन अगोदर मनाला आणि मनाच्या नंतर जनाला मार्गदर्शन करतात. विढल विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन
जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजनधीन आणि यांची राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे निमज नावाचं गाव आणि पवनसूत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्याच्यात खंडच नाही असा अखंडच आहे, बरोबर आहे का नाही? अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या पवित्र भूमीमध्ये या वर्षीच्या या भगवान गोपाल कृष्णाच्या अष्टमीचा औचित्य साधून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। माझा योग चांगला की आज या सप्ताहात तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील तरुण मंडळीच्या वतीनं योगायोगानं माझ्या वाट्याला आहे। परमार्थ प्रेमी जे सेवादान देणारे आहे ते आमचे धनंजय भाऊ गुंजाळ राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी आणि दुसरे चेतनजी सूर्यभान साखुरे आलेत का? दोघं बी आलेत का? पण कोण हां आहेत का? नाही कुठे नाही? हां मग काही नाही मग नाही म्हणले मग हात पाय गळाल ते, बरोबर आहे का नाही? नाही म्हणले अवघड आहे, फोन पे असेल ना? हां मग काय मग जमतंय। हां धनंजय भाऊ गुंजाळ आणि चेतन भाऊ सूर्यभानजी साकुरे या दोघांनी 20,000 रुपये केले आणि ही कीर्तन सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे। या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो की आपण चांगलं काम या ठिकाणी केले, म्हणजे एकावर तरी भागाव आपलं एक नसला तरी म्हणून आपलं अंदाज केला, बरोबर आहे का नाही? दोघाच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमचे अरुण भाऊ गुंजाळ आमचे सागर भाऊ डोंगरे आणि सर्व कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत आपण या ठिकाणी पोस्ट केलेली आहे। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे थोडी पावसा पाण्याची अडचण आली म्हणून तरी बरं झालंय, नाही तर इथं बसायला जागा पुरली नसती। एवढा सप्ताह आपला लक्षात यायला लागले का नाही? हे वातावरण, हे माईक सिस्टीम, हे वाजविणारे गाणारे पांडुरंग रुक्मिणीची ही मूर्ती ही बघितले असं वाटायला लागले हे कीर्तन निमजमध्ये नाही तर पांडुरंगाच्या दरबारात चालले वाटायला लागले का नाही? सांग एवढं सुंदर, एवढी सुंदरता आहे महाराज। आता फक्त इथं एकच कमी होतं, जी टॉकीचा सेटअप असायला पाहिजे होता, असंच असते सगळं त्यांना, बाकी काही लागत नाही। असं सुंदर म्हणजे एकदम सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे। माझा योग सप्ताहामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आहे। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। गायक बी दोघ बी सनकाडी छापच आहेत पण अशी किंगरी आवाजाची आहेत, बरोबर आहे का नाही? अतिशय सुंदर एकदम। हा माझी एक कृष्णासारखा एक रामासारखा अशी दोन मजबूत आणली तर काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही महाराज? हां आणि दोघं तिघं असले म्हणजे जरा बरं बी वाटतंय, सवत असल्याशिवाय नटून नांदत बी नसती की, बरोबर आहे का नाही? हां त्याच्यामुळं दोघं तिघं जण गायक अतिशय सुंदर, दोघालाही धन्यवाद। वाजवणारी मूर्ती बी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, अतिशय सुंदर वाजवणं त्यांचं। परिसरातले दोघं जण चौपदाराकडे बघितलं काळू बाळूची आठवण यासारखं आहे का नाही सांगा बरं, बरोबर आहे का नाही महाराज? काळू बाळू नावाचा जुना तमाशा होता, विढलो विढलो गोड चौपदार सुद्धा परिसरातली जाणते परमार्थिक श्रोते तरुण मंडळ माता भगिनी आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांच्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। पुन्हा कमी जास्तीला एखादा महाराजच नाही आला अचानक तर अभिषेक आहेच की इथं, बरोबर आहे का नाही? म्हणजे सगळ्या गोष्टी इथं उपलब्धच आहेत। माईक सिस्टीम तर अतिशय चांगलीच आहे पण माईक सिस्टीमपेक्षा ऑपरेटिंग एक नंबर आहे, लक्षात आलं का नाही? ऑपरेटिंगला सगळ्यात महत्त्वाची किंमत आहे। कसं आहे व्याकरण परिभाषेमध्ये एक वाक्य काय, योजक तत्र दुर्लभा, त्याच्या ऑपरेटिंगचं काम जमलं पाहिजे। साऊंड किती मोठे आहेत यापेक्षा काय महत्त्वाचं आहे राज? काय महत्त्वाचं आहे? ऑपरेटिंग महत्त्वाचे, बटणं फिरता आले पाहिजे, ती एकदम चांगलं आहे। माझा काही परिचय नाही पण एकदम सुंदर तुमचं साऊंड सर्व्हिस तुमची चांगली, तुम्हाला धन्यवाद। माता भगिनी पुरुष मंडळीला कॅमेरावाला आमचा उमेश त्याला बी मनापासून धन्यवाद। आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल चिंतन म्हणून सेवे करता निवडलेला अभंग भजनी मंडळाच्या पाठातला का नाही?
कानपाठातला आहे, नसला पाठ तरी कानपाठातला आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संसार नेमका कसा याचं दिग्दर्शन करतात. आणि ती कुणाला शिकवतात? सर्वप्रथम संसार कसा ही कुणाला शिकवतात? मनाला शिकवतात. कुणाला शिकवतात? मनाला. आणि मनाच्या नंतर जगाला मार्गदर्शन करतात. बाबा ह्याच्या नादी लागू नका, ही लई वाईट आहे म्हणून. कोण कोण? मला बोलत चालावं लागतं हे ध्यानात ठेवा. कोण? संसार. कोण रे? संसार. संसार किती वाईट आहे हे तुकोबारा आधी मनाला सांगतात. कोणाला सांगतात? मनाला. कसे? मनाला शिकवायची काय वेळ आली? नीट ऐका. त्याचं कारण एकच आहे की जगात परमार्थाला सगळ्यात मोठं जर काय असेल तर ती म्हणजे मन आहे. परमार्थच कुणासाठी? मनासाठी. मन एकदा एकाग्र झालं, नीट ऐकायला तर लक्ष देऊन, पुन्हा वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. ज्यावेळेला अर्जुनानं विचारलं, भगवान लोक रोज तुमच्या पाया पडतात, माझ्या सुद्धा पाया पडले पाहिजे, मी काय केलं पाहिजे म्हणजे लोक माझ्या पाया पडतील? त्यावेळेला ज्ञानोबराचे फार गोंडस शब्द आहेत. ज्ञानोबरा म्हणतात, अर्जुना लोक तुमच्या बी पाया पडणार आहेत, आमच्या पाया पडते तसे तुमच्या पडणार आहेत, ज्ञानोबराच्या पडते तसे तुमच्या बी पडणार आहेत, पण एकच आहे, ए अर्जुना तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना लोक तुझ्या 100% पाया पडतील, पण मन हे मीची करी. अगोदर काय एकाग्र करावं लागते? काय एकाग्र करावं लागते? मन एकाग्र करावं लागते. मन एकाग्र झालं की वेगळा परमार्थ करायची गरजच पडत नाही. महाराज ऐकायला लागलात का नाही? लक्ष देऊन. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना एकदा मन आपल्या ताब्यात आलं की पुन्हा परमार्थ करायचीच काही गरज नाही. जववरी अर्जुना बोल तो बोध भेटे ना मना, तववरी या साधना भजावी लागी. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना मन एकदा एकाग्र झालं की वेगळा परमार्थ करायची गरजच पडत नाही, कारण परमार्थाला सगळ्यात महत्वाचं मन आहे. सगळ्यात महत्वाचं कोण आहे पीटी मास्तर? मन आहे. मन हे मन एवढं भारी महाराज. ही मन कवडे. कसले मन? कवडे कवड. मग आपल्याकडे म्हणतात ना, मन कवडा माणूस आहे. कसला माणूस आहे? मन कवडा. तुकोबाराने त्याचं दिग्दर्शन केलं. महामळे मन होते गादले, महामने मन होती गादले, महामळे मन होते जे गादले, महामने मन होती जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. चाहता माणूस आहे, त्याच्यामुळे आज प्रमाण भजन भरपूर होणार आहे. मोकळ्या मनानं प्रमाण म्हणायचे. ओ ऐकायला लागलात का? काय प्रमाण येत असले तर म्हणायचे बिंदास्त, मोकळ्या मनानं म्हणायचे. काय भजन मंडळ माईकची वाट बघायची नाही, काय नाही, मला जमतंय, बाकीच्या महाराजांनी माझं नाही, मी दिंडीतला भजन्या माणूस आहे. बिंदास्त म्हणायचं. नसलं बी बसत तरी म्हणायचं, मी ओढून घेतो, काही काळजी करायचं काम नाही. पण म्हणायचं. पण एकच आहे, ओढून गेला बे हाताला यावा एवढा अंदाज ठेवून म्हणा, बाकी काय नाही. तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती हो नाही, बाकी काय नाही. एवढं लक्षात आलं का नाही? मी भजन प्रिय माणूस आहे, कीर्तनात भजनाशिव मजा नाही. महाराज काय म्हणतात? महाराज महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. मन हे असे, ह्या मनानं जर मनात आणलं तर माणसाचा उद्धार बी करते, आणि जर मनानं मनावर घेतलं तर मन माणसाचं वाटुळं बी करते. मनाच्या जर मनात आलं तर माणसाचं उद्धार बी, आणि मनानं जर मनावर घेतलं तर माणसाचं वाटुळं बी. गती अधोगती मनाची हे युक्ती, गती गती
आणि अधोगती बी बोला की मनाच्या हातात मनाची युक्ती म्हणून मन लावा एकांती साधू संगे मन एकाग्र झालं की परमार्थ करायची गरज पडत नाही हा ह्याला जागेवर येऊस्त परमार्थाला ह्याला नादी लावावं लागते कुणाला हा कारण चंचल ही मन कृष्ण भगवान बोलून गेले मन कसलंय अभिषेक हा चंचल आहे हा त्या बाका बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणजे एवढं चंचल आहे कोण कोण मन एवढं चंचल आहे चांगले चांगले मातीत घातले हे ना महाराज कोणी तुका मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे तुका मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले तुका मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे तुका मने सागर भाऊ कुणी मनानं चांगल्या चांगल्याचे नाकी नऊ आणले म्हणून नाथ महाराजांनी आग्रह केला देवा माझे मन लागो तुझे चरण या संसार व्यसने पडोने दे संसार व्यसन देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने दे संसार सेवा थोडी वाजवा आल्या आल्या कसं उग त्याला घाम आलेला आहे होय बरोबर आहे का नाही बस वा खंडगावला कार्यक्रमाला येतं महाराष्ट्रातले नामवंत मृदंग वादक नुसता मृदंग ऐकला तरी माणूस डुलायला लागते हास्य मृदंग वादक हे नाही ह्यांचे बाहू भरत महाराज पठाडे लक्षात आलं का नाही भरत महाराज पठाडे हा सख्य बाहू ह्यांचे आणि ती भरत पठाडे नाव तर ऐकून असताल ना त्यांचे सख्य भाऊ ती शत्रुघ्न महाराज पठाडे दोघं सख्य भरत आणि शत्रुघ्न सावत्र नाही त्यांच्या बापाला एकच बायको मला माहिती बरोबर आहे का नाही नाही त्यांच्या बापाची बायकोच आमच्या इथली त्याच्यामुळे मला माहिती काय बरोबर आहे का नाही वा पठाडे महाराजांनी आवर्जून हाजरी लावली आज कार्यक्रमाला वा आणि इकडून आमचे नामदेव वागाव बी ढोक महाराजासोबत 5-6 वर्ष जवळजवळ सेवा केली हो हा लेकरा बाळ त्रास द्यायला लागले म्हणून पुन्हा सोडून दिल नको म्हणले बरोबर आहे का नाही घर भलं आपलं बरोबर आहे का नाही नामदेव वागाव म्हणजे आवाजात राजा माणूस आहे लक्षात आलं का नाही वा एकदा सगळ्यासाठी जोरदार काढ आपला मुद्दा अभिषेक मुद्दा तुका म्हणे म्हणे बहुन आडी येले शहाणे त्या बाका मुद्दा काय आपली माणसं कुठं बी काही अडचण नाही बरोबर आहे का नाही आणि मी शहाण्याच्या नादी लागत नाही विढल विढल विठ्ठल 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 नाथ महाराज म्हणतात मन असे त्याला त्याच्या पायावर लावायचं देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे ही मन एवढं विचित्र आहे कुणालाच ऐकत नाही कोण कुणालाच ऐकत नाही कुणाच्याच बापाचं ऐकत नाही त्यानं जर ठरविलं 2 मिनिटात पंढरपूरला जाते ती हा चला 2 सेकंदात दिल्लीहून बी फिरून येते चलत चलत नारायणगाव बघून येतं एवढं खतर आहे महाराजी कोण कोण मन लय मन कवड आहे मन हे लय बेकार आहे महाराज लय बेकार ह्याला जगात
हे कुणाचं ऐकत बोला की कुणाचंच ऐकत नाही. पण एक ध्यानात ठेवायचं काय माणसं म्हणतात ए आरती कुणाचंच ऐकत नाही. पण कुणाचंच जे ऐकत नाही ना त्याला बी कुणीतरी गुरु असतो हे ध्यानात ठेवायचं. जगात कुणाचंच ऐकत नाही पण त्याला बी कुणीतरी काय असतो गुरु असतो. हे यार साठे महाराज तारीख आहे ते ऐकत नाही पैसे घेत लय नगा नगा उगा नाही दिले हे काय नाही. आपल्या राजला फोन लाव त्यांचं जमतंय चांगलं. म्हणजे कुणाचं तरी माणूस ऐकत आहे का नाही सांगा. माणूस कुणाचं तरी ऐकत असतंय का नाही सांगा. काय हा ते म्हणायला लागलो ना मी. माणूस कुणाचं तरी ऐकत असते. मन कवड आहे. मन कसलंय कवड आहे. कुणाचंच ऐकत नाही पण त्याला बी गुरु आहे. कोण हा शाबास कोण गुरु आहे त्याला. हे बघा मन कसं आहे. जुन्या काळात अकबर बिरबलाची गोष्ट सांगत होते. कुणाची अकबर बिरबलाची म्हणले ती जुन्या काळातली गोष्ट आहे. ती मनच भरत नाही म्हणले. ती शिळीची गोष्ट सांगायची ना शिळीची. म्हणले शिळी अकबरानं सांगितलं शिळी जगून आणायची. काय जगून आणायची शिळी जगून आणायची म्हणले. आणि तिला जगून आणलं की त्याला भेट 1,00,000 रुपये बक्षीस दिलं. सोन्याच्या मोहरा दिल्या जातात. कुणी बी जायचं शिळीला चारायचं आणायचं. मग त्या राजानं एकच करायचं तिच्या पुढे असा पाला धरायचा हिरवा लगेच तिनं तोंड लावाय जगली नाही म्हणायचं. बिरबलानं जी शिळी घेतली म्हणतात गेला खाऊ तर काही घातलं ना जीभ आणली आणि असा पाला बांधला असं टिकूर हातात घेतलं दांडकं निभल आणि त्याला असं तोंड लावलं की झपका. तोंड लावलं की झपका. शिळी गवतन हिरवं दिसलं की मागं पळायची. लक्ष द्यायला लागलंय का माझं बोलणं. जी आणली म्हणला राजा म्हणला जगविली बिरबल राजा जगविली. बिरबल म्हणले तुला काही वाटाय पाहिजे ही का जगदली होय म्हणले. अरे पोट केलं त्याचं पाटील आणि कशाची जगली रे म्हणले. नाही नाही म्हणला बघा पाला दाखवून ती शिळीनं मागं वळण. लक्ष द्यायला लागलंय का नाही. हे मन असलंय महाराज. हे लय चंचल आहे. कुणावर बी जाणार कुठं बी जाणार कसं बी जाणार जाऊ नाही तिथं जाणार. लक्ष द्यायला लागले का बोलणं मग कळायला लागले का नाही. जिथं जिथं गरज नाही तिथं जाणार. विढल पण ह्याला बी गुरु आहे. जसं शिळी गवताजवळ निहिली ती शांत होती. तूच बोलतच नाही पुन्हा बंदच होती तिची वाचा. तसंच हित बी महाराज मन काय एकदा त्याच्या गुरुकड म्हणजे देवाजवळ निहून घातलं पुन्हा इकडं तिकडं मन हालतच नाही. आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना. हे तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया भाग गेला चीन गेला भाग गेला चीन गेला. हे तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया भाग गेला चीन गेला भाग गेला चीन गेला चीन गेला चीन गेला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद. मन असं बघ ही गाव आहे. ही गाव कोणतं गाव आहे. निमज ही स्पेशल ग्रामपंचायत आहे का ग्रुप ग्रामपंचायत आहे. हा कितीची बॉडी हा 11ची. बरं जमलं गाव सेम गाव आलं. हे जसे निमत जशी 11ची गावची 11ची बॉडी म्हणजे 10 मेंबर आणि 11वा सरपंच असंच का कसं बोल जावा. नुसते बघत आहेत माझ्या का गाथा पाठ आहे तुमच्या आका काय मला काही कळणार गेलं. मला बोलत चला 10 सदस्य 11वं सरपंच. ह्या गावाची बी तीच सिस्टीम आहे. जसं हे तुमचं निमज आहे तसं हे 3.5 हाताचं गाव आहे. या गावाचं नाव देहगाव आहे. याला देहपुरी म्हणते. खुर्द बुद्रुक ह्याचं देहगाव कंसात देहपुरी. आणि या गावाची बॉडी 11ची. या गावाची बॉडी कितीची 11ची. ह्याच्यात 10 सदस्य आहेत मेंबर आहेत आणि 11वं मन आहे. 10 सदस्य कोण कोण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही झाली या बॉडीचे मेंबर. ऐकायला लागलात का.
ह्या बॉडीचे मेंबर सदस्य आणि या 10 वर सत्ता जर कुणाची असेल, चलती जर कुणाची असेल, तर ह्या 10 वर चलती मनाची. कुणाची चलती? मनाची चलती. मन जसं म्हणेल तसं ही 10 जण चलते. म्हणून ह्या गावचा पाटील म्हणजे मन आहे. मनाजी पाटील देहगावीचा, मनाजी पाटील देहगावीचा, मनाजी पाटील देहगावीचा, पाटील देहगावीचा. विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, धरू नका त्याचा, धरू नका. घात करील नेमाचा, घात करील नेमाचा, करील नेमाचा, करील नेमाचा. पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी. मी हालो रायाचा दोषी हो, ऐका दादानो गोरा, ऐका दादानो. हालो रायाचा दोषी हो, ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो. जरा बोर व्हायला लागले का? हा, भजनाचा नाद आहे आम्हाला. बोर व्हायला का जरा? नाही नाही काय का चहा सांगू एकदा, म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. मनाजी पाटील देहगावीचा. कोणत्या गावचा पाटील आहे? म्हण देहगावचा. पण लई पाटलाच्या मनावर विचारायचं नसते. गाव पाटील एक दिवशी गाव इकून टाकाय बसलीत पाटलं, काही सांगता येत नाही. विश्वास धरू नका त्याचा, महाराज म्हणतात घात करील नेमाचा आणि पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादानू. जोशी नावाच्या प्रकरणात तुकोबराय बोलून गेले. काय हे मन असे, ही लई ह्या गावचा पाटील आहे पाटील. हा, आणि कसं आहे, सरपंच आहे म्हणा, आणि बायका बी 2 आहेत त्याला. बायका बी किती? 2 आहेत. त्याच्यामुळे एक्या माणसं बायकोवालेत माणसं वांबून गेलेत, तर 2 बायकावाले माणसं किती आंबट झाले असतील सांग. हा, मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी. असे नांदत त्याशी दोघी नारी, असे नांदत दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न त्याने कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या मनु राजा एक देहपुरी, असे नांदत त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशा. महाराज म्हणतात ती मन असे, काही केलं तरी ती काही एवढं वाईट नाही. लक्षात यायला लागले का माझं बोलणं? पण आता वजन असं जमलं बी पाहिजे, कुणाला बी जमत नाही ती, बरोबर आहे की नाही? असं वजनात बोलायचं. घरी बी वजन हाणतोय मी. असे महाराज लोक कोणी आले की बायकोला, मला बायको एक ध्यानात ठेवा, बायको वजन टाकतो मी, चहा कर. ती म्हणली नसते करीत, चला हॉटेलमध्ये. भेटतो काय मी भेट नाही. लक्षात आलं का नाही? तसं वजन टाकून बघितलं. कसं आहे, मनाच्या बद्दल आपण अनेक विचार केला, आता चिंतन केलं, बरोबर आहे का नाही? मग महाराज मन लय वाईट आहे का? नाही नाही नाही, असं बी काही नामदेवा एवढं बी बेकार नाही. ऐकाय, तुम्ही आम्ही समजायलो तेवढं बी मन वाईट नाही. लक्ष देऊन ऐका कीर्तन, एवढं बी मन वाईट नाही. म्हणजे मग मनाची संगत चुकायला लागली. मनाची काय चुकायला लागली? संगत. आमच्याकडे मराठवाड्यात म्हण, इकडं हाय का नाही काय माहित नाही मला, संगमनेरकर. ढवळ्या शेजारी पावळा बांधला वाण नाही, पण हाय की इकडे बी हाय की का नाही इकडे? होय, हाय 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 हाय. मग आता इकडे लक्ष द्या, मला उत्तर द्या. मला सांगा मुद्दा कसा आहे? मनगावचा सरपंच आहे. मनगावचा कोण आहे? सरपंच. आणि इंद्रिय गावचे हा
सदस्य. आता कसं आहे, कुठल्या बी गावचा सरपंच असला तरी बी एकट्याच्या मनावर चालायला जमतंय का त्याला? बोला की चला. हा, आता मला सरपंच बिरपंच गावातले काही माहित नाही, पण एकट्याच्या मनावर चालायला जमतंय का? आज त्याला कमीत कमी ह्या 10 जणाला तरी विश्वासात घ्यावं लागतंय का नाही घ्यावं लागत? हो बोला की. हा का बा हे रस्ता आलाय, किती कसं कसं खायचं, ही बसून चर्चा तर करावं लागत असेल ना, बरोबर आहे का नाही? यार संडास बाथरूम बी आलेत, मग कुणी काय काय खायचं ही सगळे जजमेंट बी जमली पाहिजे. म्हणजे असं असतंय का नसतंय? ही कुठल्या बी कामाला मी ह्या 3.5 हाताच्या गावाचं बोलायलो, बाकीच्याच मला माहित नाही. हा, मला माझे उगटी पूर्ण खूप होय, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे कुठल्या बी गावच्या सदस्याली महिन्याला काय असती, काय त्याला काय म्हणते, मासिक मीटिंग म्हणा किंवा ग्रामसभा म्हणा, की शासनानं शब्द काय टाकलाय, ग्रामसभा. त्या निमित्तानं त्यांना बसावं, आपलं हे बसावं लागतंय ना त्यांना एका जागेवर, सगळ्याला बसावं लागत नाही का सांगा? आणि मग सगळे एका जागेवर बसले, मनाच्या मनात पाप नाही. कोण्या बी गावच्या सरपंचाला वाटते गावाचा विकास व्हावा, विकासच करायचा आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला मला निवडून यायचे, पण सदस्य आडवा पाय घालणार. लक्षात यायला लागले का बोलणं माझं? कुठलंच काम नीट होऊ देणार नाही. ही एवढे 10 सदस्य बेकार देहगावचं चाललंय बरं का ही. हा, तुम्ही उग निमजोर घेऊ नका उग, बरोबर आहे का नाही? हा, एवढे ह्याच्यातले सदस्यच एवढे वाईट आहेत महाराज. त्या सरपंचाच्या मनात पापच नाही बिचाऱ्याच्या, लय मोकळे बिचाऱ्या, लय मोकळं वाटतोय त्याला विकास व्हावा, परमार्थ करावा, कीर्तन ऐकावा, पण ही कीर्तनाला निघालं की ही आडवा पाय घालणार. कोण? सदस्य. तुम्हाला पटवून देतो मी, इकडे बघा, पटवून देतो, ती पत्रिका घ्या इकडं, पटवून देतो. लाही उग होय कसं उग, इकडे बघा. माणूस तुम्हाला कळलं पाहिजे, पण हा विनोद आहे, पण विनोद नाही, त्याच्यातला अर्थ लक्षात घेतला तर कळलं तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्या. आता मी एवढं सुंदर कीर्तन केलं, माणसं म्हणते ते यार काय ज्ञानेश्वरीच्या ओव्यान महाराजांनी सांगितलं काय गोड वाटत होतं. मी ज्ञानेश्वरीचा चाहता माणूस आहे, माझ्या कीर्तन 50 ज्ञानेश्वरीच्या ओव्या येणार, आतापर्यंत 5-6 आलेत का नाही सांगा बरं महाराज? ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलं की मग माणूस सकाळी सकाळी उठणार, पूजा करणार. माझ्याकडे लक्ष द्या. हे चला ज्ञानेश्वरी वाचू, हातात घेणार, हरी लगेच सुरू करणार. आता बघा माझ्याकडे बघितलं तर कळलं तुम्हाला. ओम नमो जी आद्या. बरं, ज्ञानेश्वरी वाचावी हे कुठं आलं? गुडघ्यात, डोक्यात, शाबास. कुठं आलं? कुठं आलं? मनात आलं. मग मन वाईट का चांगलं? चांगलं. आता बिघडलं कुठं बघा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्त दासू अवदारी जोजी हे शब्द ब्रह्म. काय काही कळा नाही बी गेले. चला संगमनेरला जाऊन येऊ. ठुली जाकून गेलं निघून. आता फक्त हसण्यावरी गोष्ट नेऊ नका. माझं बोलणं कळलंय का तुम्हाला हे सांगा. कळलंय का? मनानं काय सुरुवात केली ती? ज्ञानेश्वरी वाचायला बिघडवली कोणी? शाबास. डोळे नावाचे 10 पैकी एक सदस्यच आहे. त्यांनी थोडं बी उघड झाप केली, इंद्रियांनी राजीनामा दिला की मन परमार्थापासून बाजूला जाणार. कळायला लागले का माझं बोलणं? इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवश्यकी पाहते. हे एवढे वाईट आहेत महाराज. चांगला विकास व्हायला लागला की ह्यांना 10 जणाला जमतच नाही. हिताशी जे जे निके, हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. हिताला जेवढं चांगले, गावाच्या विकासाला जेवढं लागतंय तेवढं सरपंचाच्या मनात येते, पण तेवढं सदस्याला आवडत नाही. माझं बोलणं लक्षात यायला लागलंय का नाही? हो, कळायला लागले का नाही? कळायला लागलं. हा, कळायला लागलंय ना? हा, मग कसं आहे, मन चांगलंच आहे, पण त्याला संगत कुणाची लागली? इंद्रियाची. कुणाची? बोला की. इंद्रियाची. आणि इंद्रियाला चांगलं आवडत नाही. म्हणून पहिल्यांदा तुकोबारा म्हणजे आम्ही ह्यांचा बंदोबस्त केला. कुणाचा? इंद्रियाचे धनी आम्ही झालो